नमस्कार, इन्फोगॉड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत. ही माहिती आहे की पारायण म्हणजे नक्की काय. हो, आत्तापर्यंत आपण इन्फोगॉड ह्या चॅनलवरती दत्त जयंतीनिमित्त काही खास व विशेष अशा उपासना बघितल्या. आय होप की तुम्ही ते व्हिडिओज बघितले असतील व तुम्ही उपासना सुरू देखील केल्या असतील. आता आपण बघायचे की उपासना, संकल्पयुक्त उपासना म्हणजे काय व पारायण म्हणजे काय. तर पारायण हे वेगळं काही नसून एक संकल्पयुक्त उपासना व ध्यास आहे. तो एक दृढनिश्चय आहे. जे आपले गुरु आहेत, सद्गुरू आहेत, जे कोणी असतील, जसे की आता दत्तगुरू आहेत, स्वामी आहेत किंवा तुम्ही कोणते इतर गुरु मानत असाल, त्यांना शरणागती घेणे. हो, शरणागती घेणे, त्यांना एक दृढनिश्चय करून आपण ज्या दिवसापासून ठरवले त्या दिवसापासून ते समाप्तीपर्यंत भाकत राहणे, आळवत राहणे, त्यांना मागणी करणे की मी हरलोय, चुकलोय, तुम्हाला शरण आले तुमच्या चरणांपाशी, अशी प्रार्थना करत राहणे म्हणजेच पारायण